तुम्ही बऱ्याच वेळा मंदिराच्या बाहेर हातपाय नसलेल्या भिकाऱ्याला पैसे दिले असतील, कडेवर बाळ घेऊन भीक मागणाऱ्या बाईची तुम्हाला दया आली असेल. पण ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ज्या बाईची तुम्हाला दया आली आणि जिला तुम्ही बिचारी समजताय, तिचा बँक बॅलन्स तुमच्यापेक्षा जास्त असू शकतो. मी असं का म्हणते हे समजण्यासाठी ही घटना ऐका. मध्य प्रदेशमधल्या इंदोरमध्ये ही घटना घडलेली आहे. इथे एक भिकाऱ्यांची टोळी होती. ही टोळी फाटके कपडे घालायची, लहान लहान पोरं कडेवर घ्यायची, जेणेकरून लोकांना त्यांची दया येईल, आणि शहरातील रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये फिरून भीक मागायची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भिकारी दिवसा भीक मागायचे आणि रात्री AC हॉटेलमध्ये मुक्काम करायचे. 22 जणांच्या या टोळीत 11 अल्पवयीन मुलं होती आणि 11 महिलांचा समावेश होता. या टोळीला पोलिसांनी अटक केली. जेव्हा या 22 जणांची सखोल चौकशी केली तेव्हा या भिकारी गँगची खरी कुंडली बाहेर आली. हे सगळे लोक मूळचे राजस्थानचे होते आणि हे काही चुकून इथे आलेले नव्हते, तर हे एक संपूर्ण प्लॅन केलेलं रॅकेट होतं. हे झालं एक रॅकेट, पण भारतात अशी कितीतरी रॅकेट आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास 5 लाख भिकारी आहेत, पण सध्याचा आकडा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असू शकतो. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच्यातले 21% भिकारी हे साक्षर आहेत आणि 5000 भिकाऱ्यांकडे डिग्र्या आहेत. एवढे शिकले सवरलेले असूनही हे लोक भीक का मागत आहेत? एक भिकारी एका दिवसाला किती पैसे कमवतो? भिकाऱ्यांचा बिझनेस कसा चालतो? भिकाऱ्यांचा म्होरक्या कोण असतो? त्या भिकेचा किती टक्के शेअर त्या म्होरक्याला जातो? भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांचे हात पाय तोडून त्यांना आंधळ अपंग कसं केलं जातं आणि हे संपूर्ण रॅकेट कसं चालतं, हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.